निश्चितपणे केंद्र आणि राज्य सरकार आपण ज्या पद्धतीने आव्हान करतो आहे, जनतेने निवडून दिलेलं सरकार आव्हान करतं त्यावेळी जनतेची जी जबाबदारी असते, आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी एक पेड़ माँ के नाम अशा प्रकारचा एक घोषवाक्य फक्त आपण बॅनर लावून चालणार नाही, तर प्रत्येकाने आपल्या आईच्या नावाने आणि आपण आईवर जेवढं प्रेम करतो तेवढ्या प्रेमाने ते झाड वाढवलं पाहिजे. त्या भावनेतनंच या ठिकाणी झाडं लावलेली आहे. प्रभाग रबाळेचा जो आहे हा पहिल्यापासूनच वृक्षारोपणामध्ये आघाडीवर आहे. मोहरादेवीच्या डोंगरावर आपण मॅनमेड फॉरेस्ट तयार केलेलं आहे. बिरसा मुंडा उद्यान असेल आणि आता 26 तारखेला राजर्षी शाहू महाराज जयंतीच्या दिवशी आपण 12 एकरावर त्या ठिकाणी फॉरेस्ट लँडवर फॉरेस्ट नवी मुंबई महानगरपालिका आणि विभागातल्या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून 5000 झाडं त्या ठिकाणी लावणार आहोत. आणि ही झाडं फक्त लावून आपण थांबणार नाही, तर त्या झाडांना रोज पाणी कसं मिळेल, खत कसं मिळेल, ऊन वाऱ्यापासून त्यांचं संरक्षण कसं होईल याची देखील काळजी आपण या ठिकाणी घेणार आहोत. त्यामुळे इथे लावलेलं झाड या ठिकाणी आईच्या नावाने झाड लावायचं, फोटो काढायचा आणि दुसऱ्या दिवशी ते झाड जळालेलं असेल, हे ह्या ठिकाणी कधी होत नाही. आपण पुन्हा एकदा 8 दिवसानंतर इथं आल्यानंतर तुम्हाला दिसेल की एक कधी टवटवीत अशा प्रकारची झाडं आहेत. आणि हीच भावना प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये, मी सर्व कार्यकर्त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे महापालिकेचा उद्यान विभाग असेल, महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग असेल, महापालिकेचा स्थापत्य विभाग असेल, या सर्वांनीच या ठिकाणी सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचं देखील मनपूर्वक आभार मानतो. आदरणीय गणेशजी नाईक साहेब आणि सन्माननीय कैलासजी शिंदे साहेब, त्याचप्रमाणे आदरणीय महापौर, सर्व समित्यांचे सभापती यांच्या माध्यमातून आपण 26 तारखेला सकाळी 9:30 वाजता 5000 झाडांचं मास प्लांटेशन इथं घेणार आहोत. त्याला देखील आपण त्या ठिकाणी यावं अशा प्रकारचं आव्हान देखील जनतेला मी या ठिकाणी करतो. नाही, ही शाळाच आदर्श आहे आणि मुलंही आदर्श आहेत, कारण त्यांना जंगल कसं निर्माण करावं, त्याची निगा कशी राखावी हे त्यांना सांगायची गरज नाही आहे. त्यांनी या ठिकाणी झाड लावलेलं आहे. झाड लावल्यानंतर आठवड्यातनं एकदा ते त्या झाडाकडे येणारच आणि जर पाणी या ठिकाणी महापालिकेने दिलं नाही तर एखादी बाटली पाणी टाकून जाणारच ते. आणि त्यामुळे त्यांना काय खूप मोठं आव्हान करायची गरज नाही आहे. ते स्वतः परिपूर्ण आहेत.